खूप छान मॅची जसं की मागच्या वर्षी झाल्यात त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील खूप छान आपली कमिटी मेहनत घेते. जवळपास आता कमिटीतले खूप सर नाही आहेत कामानिमित्त बाहेर गेले, तरी पण आज आपला ग्राउंड आपण बनवतो. दिनांक 31 जानेवारी 2026 आणि 1 फेब्रुवारी 2026 जो जे आपल्या इथे चॅम्पियन लीग सर्व दुसरं चालू पूर्ण आहे. गावाच्या मॅची. पूर्ण गावाच्या तरी पण सहकुटुंब सहपरिवार आमच्या टुर्नामेंट सर्व मंडळी बघायला यावं. चार वयाचा माणूस नितीन करडे, अध्यक्ष आमचे राकेश बोड आणि स्वतः समीर बोड ट्रॅक्टर ड्रायव्हर, नितीन करडेंचे चिरंजीव. तर हे आहेत प्रेम आग्रे. नियोजन मैदान बनवायचं आहे. मैदान बनवून झाल्यानंतर त्याचे जरा कोकण लिकून देऊन जरा व्यवस्थित करायचं हाच नियोजन असतात. बाकी काही असं महत्त्वाचं नियोजन आहे. लहान मुलांच्यासाठी झालं गावाच्या टुर्नामेंट आहे, त्यांना थोडंसं मदत म्हणून जरा आपण इकडे तिकडे त्यांच्याकडे लक्ष ठेवायसाठी सांगत आपण. आणि समजण्यासाठी पेप्सी मागवला. हो पॅप्सी मागवले तरी आता करडे यांना सांगितलं पॅप्सी मागवलं, 100 पॅप्सी मागवायला सांगितलं लहान मुलांसाठी, त्याचं आणखी. ओके. तर मंडळी आता आमचा ग्राउंड करायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण आम्हीच हा सर्व काम घेतलं आहे ग्राउंड करायचं. आता खोदणार, नंतर चोप देणार. आज संध्याकाळी इथंच आमची होणार पूर्ण. शेखर भाऊ, ते तुम्ही त्यांची एक व्हिडिओ बघितला मासे पकडताना आमच्या गबरूच्या पुलात. तर आम्ही हा नाळा फिरत होतो, म्हणजे पूर्ण मैदान लेवल करण्यासाठी. काही ठिकाणी असे टेंबे आहेत त्यासाठी त्याची लेवल करणार पूर्ण. तर आता आलेत आमचे महेश जागडे झोपत न उठून. आता आमचे मेन मालक आलेले आहेत खळे साहेब. कालचे सेमीचे मालक होते, कालचे ते सेमीला हरले. कशी काय तुमचं पराभव थोडं झालं? जरा थोडे वैयक्तिक प्रत्येकाने जरा चांगल्या प्रकारे खेळले नाही मुलं. असेच फर्स्ट टाइम खेळायला गेलो बाहेर. अजून नेक्स्ट टाइम अजून पुढं चांगल्या प्रकारे करून अजून पुढे जसं फायनल आणता येईल असं आपण आपल्या गावासाठी प्रयत्न करू नक्कीच. आणि तुमचे आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी. आमचे असे कायम स्वरूपी आहेत. बस धन्यवाद. क्रिकेटमॅन पिऊ. लाईट नसल्यामुळे असे मला पाण्याची वाहतूक करावी लागते. आणि इकडं क्रिकेटच्या मॅची पण आहेत. कितीपर्यंत रे? 2010 पर्यंत. तर किती लोक आहेत बघा पोरं खेळायला. आता ग्राउंड पूर्ण उकरून झालंय. आमचे राजू गवळत त्यांचं सर्व मंडळीवर पोर मंडळीवर प्रेम थंड आम्हाला दिलंय. आणि इकडे बघू शकता आमचे अध्यक्ष स्वतः मैदानात लेवल करताना. आमचे मंडळाचे कार्यकर्ते सचिनची शिकवण मैदान करताना तुम्ही पाहताय. आपण त्यांची मुलाखत घेऊया, काय बोलतात पाहूया. नमस्कार सचिन शिकवण. नमस्कार, बोला. हे कसलं नियोजन चालू आहे तुमचं? हे आपल्या गावाची चॅम्पियन लीग आहे. हां हां 31 जानेवारी हां. ते 1 फेब्रुवारी असे 2 दिवस आहे. हां. तर हे आम्ही पूर्ण मैदान आम्ही घेतलंय आमच्या मंडळाने. आमचे नवतरुण युवा मंच. हां. तर आमची सर्व मंडळ आहे इकडे. आकाश शिकवण, महेश जागडे, समीर बोड, नितीन करडे, इकडे बाबू रमैया. यासाठी ना. हां हां तर टुर्नामेंट आहे पहिला इथे या मैदानावर आजूबाजूच्या ते 26 आणि 27 तारीख, 25-26 तारीख तर त्या टाइम ग्राउंड त्यांना करून देतोय. आणि इथं आमच्या टुर्नामेंट होणार आहेत. तर नक्की तुम्ही बघायला या 25 आणि 26ला त्या मॅची बघण्यासारख्या होतात. आणि त्याच्यानंतर आमच्या आहेत 31 आणि 1 तारीख. तर आमचं काम तुम्ही कंटिन्यू बघत राहा. सर्व मेहनत करतायत. चला आपल्या कामाला सुरुवात करू.
मैदान एकदम सुपर झालंय हा, पण समीरची मेहनत आहे सर्व. नितीन करडे त्याची काय मेहनत आहे ती बघू शकता. खास टोपी पण त्याने ऑनलाईन मागवली चष्म्याची, त्यामुळे असं ताप नाही त्याला जास्त. नितीनचे किती नितीनने त्याला शिकवलंय बघा काम. तर आता ग्राउंड करून झालंय आणि ग्राउंडचे आता लेवल नाळा फिरवून नंतर पाणी भरून मग चोपणार. लेवल करायची म्हणजे याच्याने जमीन बसते व्यवस्थित, तेव्हा मैदान उकरत नाही, त्यामुळे हे आधी फिरवावं लागतो. तर आमचे सर्व मेहनती कलाकार तर आता मैदानाची पूर्ण लेवल करून झालेली आहे आणि आता मैदानाला पूर्ण पाणी मारतोय समीर भोट. आणि पाणी पण आम्हाला फुकट मिळालं संदीप भोड यांच्याकडून, त्यांचा मी मंडळ आभारी आहे. तर आता लेवल करून मस्त पाणी मैदानाला मारतोय आणि वरती नाळा फिरवतोय. मैदान करून झाले आणि आता मैदान चोपायचं काम चालू आहे. दाऊ शेठ आमचे सुट्टी मारून आज मैदान करायला. तर मंडळी फायनली आमचं आता ग्राउंड पूर्ण झालेलं आहे. आता महेश जागड इकडे झोपतायत आणि ऊन पण भरपूर पडायला लागलाय. 12 वाजले. तर तिकडे आहेत प्रतीक आणि इकडं सुयोग. तर जोरात चोप. नितीन करडे किती मेहनत घेतात ते बघू शकता मैदानासाठी. आमचा आकाशबाई पण गेलेत आणि आता जेवणाची आमची थोडी तयारी आहे. ते जेवण बनवायचं आहे. अर्धे तिकडे जेवण करायला गेलेत आणि बाकी आता इथे चोप काढतायत. तर मंडळी इकडे आमचं ग्राउंड चाललंय आणि इकडे चाललेत लहान मुलांच्या टुर्नामेंट आणि लांबून लांबून संघ आले तिथे. 10वीपर्यंत मॅच आहेत या. तर बघू शकता किती क्रिकेटचा प्रेमी सर्व आहेत ती मंडळी. फायनली आमचा आता ग्राउंड पूर्ण तयार झालेला आहे. पूर्ण शेणकोला विणकोला देऊन झालाय. परत एकदा चोपून परत त्याला सारवून काढलंय. आता मैदान सुकेल. परत संध्याकाळी एक चोप द्यावा लागेल. तर मंडळी आम्ही सकाळी आलो आणि सर्व आम्ही पोरत होतो आणि आमची चॅम्पियन लीग आहे त्यासाठी तयारी चालली सर्व. तर मंडळी आमचं ग्राउंड कसं झालं नक्की सांगा. चला तर इथंच व्हिडिओ थांबवतो. आपण पुढच्या वरती भेटू. तो पण सर्वांना बाय बाय टाटा. तर म्हणजे आम्ही सकाळी आलेलो 8 वाजता आणि ग्राउंड करण्यासाठी बघा. आता तर ग्राउंड आता पूर्ण झालेलं आहे. आता परत संध्याकाळी चोप द्यायचं आहे. तर मंडळी यात आमची सर्व गावकऱ्यांची एक मेहनत, गावातल्या पोरांची सर्व आमचे टुर्नामेंट आहेत त्यासाठी सर्व तयारी होती. तर मंडळी आता आमचं ग्राउंड कसं झालं आहे नक्की सांगा. तर हा व्हिडिओ इथं थांबवतो. तर चला पुढच्या व्हिडिओ भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय टाटा.